या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना होणार आहे तो म्हणजे हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे विरुद्ध आनंदी नर्सिंग होम जाकादेवी। दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे तो म्हणजे आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना होणार हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे विरुद्ध आनंदी नर्सिंग होम। दोन्ही संघांमध्ये जे आयकॉन आहेत ते अतिशय अष्टपैलू आणि उत्कृष्ट दर्जाचे या पंचक्रोशीमधील नावाजलेले आयकॉन हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे या संघाचे दोन आयकॉन आहेत ते म्हणजे सचिन मडवी आणि निलेश भालेकर आणि आनंदी नर्सिंग होम या संघाचे दोन आयकॉन असणार आहेत ते म्हणजे संकेत पवार आणि अहमद नाकवा। रत्नागिरीमधील दोन्ही नावाजलेले हे खेळाडू पंचांची कामगिरी बजावताना या सामन्यामध्ये स्ट्राईकला येते मेन अंपायर पंच म्हणजेच अमे बटसावले आणि अमोल पवार। आनंदी नर्सिंग होमचा अतिरिक्त खेळाडू जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे जो 12वा खेळाडू असेल त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे। मला वाटतं आनंदी नर्सिंग होम संघाकडून प्रथमतः फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे स्ट्राईकला येतो संकेत पवार आणि नॉन स्ट्राईकला येतो मोनिब कप्तान। आणि गोलंदाजीसाठी आलाय तो
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप घेताना आपल्याला या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पहिला चेंडू फेकून होणार आहे. बघूया कशा प्रकारे मारा करतोय. स्ट्राईकला येतो संकेत. जोराचा फटका पहिलाच मिळवण्याच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवरती चौका टोटवला. आपल्या फलंदाजी मागून संकेत पवार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. वाढती धावसंख्या होते 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मारलाय तो संकेत याने. आयकॉन खेळाडू येतो आनंदी नरसिंग होमचा. आता बघूया दुसरा चेंडू. चिन्मय गुडे टू संकेत पवार. आई कव्हरच्या दिशेने मला वाटतं दुसरा डाबर चमनप्राज चौकार. पंच अमेय बडसवले यांच्या माध्यमातून येतोय आणि दोन्ही चेंडूवरती लगातार 2 चौकार मारून संघाची वाढती धावसंख्या झाली ती 8 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला बघायला भेटते संकेत पवार याच्या माध्यमातून. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार टोटवलाय संकेत पवारने. आयकॉन असा खेळाडू, रत्नागिरीमधील नावाजलेला फलंदाज, गोलंदाज. आता फलंदाजी मधून अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपल्याला फलंदाजी आपल्याला बघायला भेटते संकेत पवार याच्या माध्यमातून. आता बघूया तिसरा चेंडू. चिन्मय गुडे याचं थोडस खराब गोलंदाजी म्हणता येईल कारण की लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार टोटवलेत. आणि बघूया आता या षटकातील तिसरा चेंडू. चिन्मय गुडे देखील हा नावाजलेला गोलंदाज आहे. बघूया कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आनंदी नरसिंग होमला. बघूया आतापर्यंत चांगला फलंदाजी करताना बघायला भेटलाय तो संकेत पवार. आई दुसरा जोरात फटका मारण्याचा प्रयत्नाने आई देखील जातोय. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी संकेत याच्या माध्यमातून. कमॉन डीजे. सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक घेऊन आला होता तो म्हणजे हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे संघाकडून चिन्मय घोडे. आणि चिन्मय घोडेच्या लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार टोटवले तो म्हणजे आनंदी नरसिंग होमचा स्ट्राईकचा फलंदाज संकेत पवार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. बघू या षटकातील मला वाटतं 4था चेंडू असेल. कशा प्रकारे चेंडू टाकतोय चिन्मय गुडे. कारण की लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार टोटवलेत ते संकेत पवार याने. आई देखील जोराचा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव संख्या प्राप्त होते संकेत पवार याला. या 1 धाव संख्येनंतर संघाची वरती धाव संख्या होते ती 13 धावा. आई देखील जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. मुनी कप्तान याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार टोटवलाय आणि वाढती धाव संख्या होते ती 19 धाव संख्या. कमॉन डीजे.
चांगली फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. दोन्ही फलंदाजा मागून संकेत पवार आणि मोनी कप्तान. संकेत पवार फलंदाजीसाठी येताना पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार ठोठवले होते आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर फलंदाजीसाठी आला तो मोनी कप्तान. मोनी कप्तानाने पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठोठवलाय. आपले इरादे स्पष्ट केलेत. यामध्ये एक सत्कार होणार आहे. आनंदी नर्सिंग होम यांचे जे मालक आहेत आपले डॉक्टर सर, त्यांच्या आपले इथे उपस्थित आहे ते उदयजी माकाल, त्यांच्या हस्ते आपल्या डॉक्टर सरांचा आपण सत्कार करतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता स्ट्राईकला येतो मोनी कप्तान. मोनी कप्तान याचा जोरदार फटका होतो. एक धाव संख्या तर नक्कीच प्राप्त होणार आहे. बघूया या एक धाव संख्या तर संघाची वाढती धाव संख्या होते 20 धावा. वाटतं पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती आनंदी नर्सिंग होम संघाची 20 धावा. बिनगडी बाद 20 धावा. कमॉन डीजे. कडून दुसरा घेऊन षटक आलाय तो म्हणजे वैभव. वैभव याच्या पहिल्या चेंडूवरती मोनी कप्तान याचा जोरदार फटका आणि 4 धावसंख्या प्राप्त होते. ती मोनी कप्तान याला वाढती धावसंख्या होती ती मला वाटतं 24 धावा. फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. प्रथम सत्र चालू आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे. हा एक देखील रिव्हर्सिप आणि रिव्हर्सिपच्या फटक्यामध्ये 4 धाव संख्या याही देखील मोनी कप्तान याला प्राप्त होत आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपल्याला फलंदाजी बघायला मिळते. या 4 धाव संख्येत संघाची वाढती धाव संख्या होते ती 28 धावा. कमॉन डीजे. षटक म्हणता येईल वैभव याच आणि हाही देखील मला वाटतं चौकार जातोय. काय फलंदाजी होते बघा. मला वाटतं घरातून निघतानाच त्याने विचार केला असावा कोण जो गोलंदाज येईल त्याला आपण नुसते फटके मारायचे आणि त्या फटक्यांचा उपयोग आता देखील आपल्याला बघायला मिळतोय. संकेत पवार आणि मोनी कप्तान याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. कारण की आतापर्यंत दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातील मला वाटतं 3च चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. काही फलंदाजी बघायला भेटते. कारण की काल देखील जोरदार फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. आता दुसऱ्या दिवसातील पहिला सामना चालू झालाय. त्या देखील सामन्यामध्ये जोरदार फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वैभव टू मोनी. मुनीबा जोराचा फटका आणि हा जातोय 10 वरच्या बंबाई षटकार. काय फलंदाजी होते बघा. लगातार 3 चेंडूवरती मला वाटतं चौकार, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा
बघूया या षटकात मला वाटतं पाचवा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक केलंय कारण की 3 लगातार चेंडू होती, 3 चौकार त्यानंतर षटकार आणि पाचवा चेंडू मला वाटतं निर्धाव टाकला होता. आता एक बघूया या षटकात मला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा वैभव टू मुनीप देखील जोरात बघा जेलबाद होतोय का आणि मला वाटतं मुनीब जेलबाद होतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाची जेल पकडलाय प्रणय आंबरे यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या झाली ती 38 धावा. मुनीब याने वैयक्तिक मला वाटतं 25 धावसंख्यावरती 25 धाव केल्यात आणि आउट झालाय. कमॉन डीजे. गेलाय आनंदी नर्सिंग होमचा दुसरा आयकॉन खेळाडू तो म्हणजे अहमद नाकवा. म्हणजे आता दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहेत. 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आनंदी नर्सिंग होम संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. म्हणजे विचार केला तर प्रति षटक 19 धावांचा पाठलाग म्हणजे रन रेट चालू आहे तो आनंद नर्सिंग होमचा. 2 षटक समाप्त झालेत म्हणजे 2 षटक पॉवर प्लेची होती. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करत असताना 38 धावांचा डोंगर उभा केलाय. आता अजून 4 षटक बाकी आहेत. 4 षटकांमध्ये बघूया कितपत योगदान शेवटच्या धावांपर्यंत जात आहेत. 100 पार करतायत का दोन्ही फलंदाज. कारण की दोन्ही फलंदाज हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. रत्नागिरी मधील नावाज दिले फलंदाज. स्ट्राईकला तो संकेत पवार आणि नाव स्ट्राईकला तो अहमद नाकवा. मला वाटतं आता गोलंदाजीसाठी आलाय तो हॉटेल सरिता गजानन गणपती बोले संघाचा आयकॉन खेळाडू तो म्हणजे सचिन मडवी. डावकुरा गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय संकेत आणि अहमद नाकवा. पहिलाच रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव संख्या प्राप्त केलाय. काय चांगलं रनिंग द बिटवीन विकेट म्हणता येईल अहमद आणि संकेत याचा. कारण की एकही धाव नव्हत्या तिथं. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव संख्या आपल्या संघासाठी प्राप्त केला. या 1 धाव संख्येत संघाची बढती धाव संख्या होती ती 39 धावा. 1 गडी बाद 39 धावा. आता स्ट्राईक साठी आलाय तो म्हणजे अहमद नाकवा. मुनीब कप्तान आउट झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे अहमद नाकवा आयकॉन खेळाडू आनंद नर्सिंग होमचा. जोरात मारण्याचा बघूया जेलबाद होतोय का आणि जेलबाद झालाय अहमद नाकवा. काहीसा खराब फटका आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल सचिन मडवी याच्या माध्यमातून. म्हणजे दोन्ही आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडू मध्ये सरस ठरलाय गोलंदाजी मध्ये सचिन मडवी. कमॉन डीजे.
आता अहमद याची जागा घेण्यासाठी गेलाय तुम्हाला वाटतं राहुल राहुल गावानकर. चांगली गोलंदाजी बघता येईल कारण की आयकॉन खेळाडू होता तो सचिन मडवी आणि पहिल्या चेंडूवरती मला वाटतं निर्धाव टाकला होता आणि एक धावसंख्या प्राप्त झाली होती लेग बायच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर मुनीब याची जागा घेण्यासाठी आला होता तो अहमद नाकवा. तोही देखील आयकॉन खेळाडू आहे तो आनंद नरसिंग होमचा आणि पहिल्या चेंडूवरती झेल बाद केला. उत्कृष्ट दर्जाचा झेल पकडला होता तो वैभव याने आणि एकही धाव संख्या न करता तंबूत परतलाय अहमद नाकवा. आता अहमद नाकवाची याची जागा घेण्यासाठी गेलाय तो राहुल गावनकर. या सामन्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आपल्याला पंच लाभलेत अमेय भडसावले आणि अमोल पवार. आता पुन्हा एकदा सचिन टू राहुल. जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु त्याच युक्तीने चांगली गोलंदाजी थोडीशी लेग कट स्वरूपाची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती सचिन याच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव टाकला राहुलसाठी. आता पुन्हा एकदा सचिन टू राहुल आणि मला वाटतं अतिरिक्त चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये पंच अमय भडसवले यांच्याकडून. संघाची वाढती धावसंख्या 40 झाल्या. 2 गडी बाद 40 धावसंख्या आनंदी रणसिंग होम संघाची. आता पुन्हा एकदा सचिन टू राहुल. जोरात मारण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या प्राप्त झाली बघूया आणि मला वाटतं दुसरी धावसंख्या प्राप्त होते. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण कारण की जिथे एक धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या प्राप्त झाली. बघा तिसरा धावेला देखील यश प्राप्त होत आहे राहुल याला. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल अट्टल सरिता गजानन संघाच्या खेळाडूकडून कारण की जिथे एक धावसंख्या होती तिथे दोन्ही संघाच्या खेळाडूने 3 धावसंख्या प्राप्त केले. या 3 धावसंख्येत संघाची वाढती धावसंख्या होती ती 43 धावा. आता स्ट्राईक झालाय तो संकेत पवार आनंदी नरसिंग होमचा आयकॉन खेळाडू. बघूया अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले कारण की पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू होती 3 लगातार चौकार टोटवले होते. आता त्यानंतर त्याला स्ट्राईक भेटली नव्हती. आता तो स्ट्राईक साठी आलाय. आता स्ट्राईक आल्यानंतर बघूया कितपत योगदान देत आपल्या संघासाठी. सचिन टू संकेत जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेलबाद होते का आणि झेलबाद झालाय संकेत पवार. काय गोलंदाजी केले बघा कारण की दोन्ही आयकॉन तंबूत पाठवले त्याने. सचिन मडवी याने पहिला आयकॉन होता तो अहमद त्यानंतर त्याला परत दुसरा आयकॉनला पाठवला तो म्हणजे संकेत पवार. कमॉन डीजे. फटका मारताना आउट झालाय कारण की काही गरज नव्हती. मला वाटतं 2 फलंदाज मेन जे होते मुनीब कप्तान आणि त्यानंतर आयकॉन अहमद नाकवा पवेलियन मध्ये परतले आउट झाले होते. मला वाटतं संकेत याने जर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच 100 पार झाले असते धावसंख्या. आता बघूया आता संकेताची जागा घेण्यासाठी काय तो मला वाटतं रोहित भुते. आता रोहित भुते कशा प्रकारे फलंदाजी करतोय कारण की आतापर्यंत धावसंख्या झाली ते 3 गडी बाद 43 धावा. आतापर्यंत अजून तिसरं षटक चालू आहे. मला वाटतं चांगली धावसंख्या झाली अजून 3 षटक बाकी आहेत याची नोंद घ्यायच्या दोन्ही संघाच्या फलंदाजाने. आता बघूया आता स्ट्राईकला आहे तो रोहित भुते. अतिशय उत्कृष्ट दर्जाची षटक समाप्त पंचांचा निर्णय येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आनंदी नरसिंग होम संघाची धावसंख्या झाली ती 43 धावा. 3 गडी बाद 43 धावा. कमॉन डीजे.
मला वाटतं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो म्हणला अमोल पाष्टे. मला वाटतं या मैदानामध्ये दुसरा सामना होणार आहे तो रामदास बाई बलेकर स्मृती 11 आणि शिवतेज 11 खंडाला. वाटतं त्याचा आयकॉन खेळाडू सुमित हलदणकर याचं आगमन झालंय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे सुमित हलदणकर याने. आणि रामदासबाई वलेकर स्मृती संघाचे देखील कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सामन्यादरम्यान सुरुवात होते. मोठा पहिला जोराचा फटका मारताना प्रयत्न राहुल गव्हाणकर याचा काही त्या प्रकारे सुरत गोलंदाजी होते अमोल पाष्टे याची. बघूया पुन्हा एकदा अमोल टू राहुल. दरम्यान क्षेत्ररक्षण बदलताना आपल्याला बघायला मिळत आहे. बघूया पुन्हा एकदा अमोल टू राहुल. पहिला जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया किती धावसंख्या प्राप्त होते आणि जोराचा फटका आणि 6 धावसंख्या प्राप्त होत आहेत राहुल याला. 6 धावसंख्या संघाची बढती धावसंख्या होते ती 49 धावा. कमॉन डीजे. आणि हाही देखील जोराचा फटका आणि जोराच्या फटक्यावरती 6 धावसंख्या प्राप्त होत आहेत आणि 6 धावसंख्या तर संघाची बढती धावसंख्या होती ती 55 धावा. काय फटका मारलाय राहुल याच्या माध्यमातून येतोय कारण की लगातार 2 चेंडू होते 2 फटके मारले ते अमोल पाष्टे याला. कारण की अमोल पाष्टे याने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता त्यानंतर राहुल गव्हाणकरने त्याचा राग काढत असताना लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत. षटकार मारले ते राहुल याने. आणि बघा तिसरा देखील जातोय का. थोडासा उंच चेंडू जाताना झेल खाली वैभव आणि चांगला झेल पकडलाय. मला वाटतं आता राहुल याची जागा घेण्यासाठी गेलाय तो अमोल. चांगली फटकेबाजी करत होता राहुल कारण की लगातार 2 चेंडू होती 2 षटकार मारले होते परंतु कमबॅक केलाय अमोल याने. चांगला चेंडूवरती झेलबाद झालाय. चांगली झेल पकडतो आपल्याला वैभव. आता पुन्हा एकदा अमोल करणाऱ्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न शिवायचा त्याच प्रकारे चांगली गोलंदाजी बघायला मिळते सचिन मडवी याच्या माध्यमातून. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करतोय आतापर्यंत कारण की जे मेन फलंदाज आहेत आनंदी नरसिंहचे त्याने तंबूत पटवलेत. आता पुन्हा एकदा शिवाटू आणि खराब क्षेत्ररक्षण बघता येईल. काही गरज नव्हती मला वाटतं तो करण्याची. मला वाटतं पंचांचा निर्णय अतिरिक्त येतो वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एकूण प्राप्त होते 3 धावसंख्या. धावसंख्या झाली ती 62 धावा. थ्रो करायची गरज नव्हती. मला वाटतं थ्रो केलाय ते या पंचकृषीमध्ये नावाजलेले फलंदाज संदेश महाकाल याने हा थ्रो केला होता. बघूया पुन्हा एकदा सचिन टू शिवा.
जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया किती धावसंख्या प्राप्त होते. आणि मला वाटतं हा डावरच्या बनपास षटकार जातोय. खराब चेंडू होता सचिन याचा. कमॉन डीजे. कर्णधाराने किंवा जे संघ मालक आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आई देखील बघा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धावसंख्या प्राप्त होते. चेंडू खाली. वैभव याची उत्कृष्ट दर्जाची क्षेत्ररक्षणाने मला वाटतं धावचित होतोय. काय क्षेत्ररक्षण होतं बघा. जोराचा पळा, त्याच तुरतीचा थ्रो केला, धावचित केलाय तो. पंचम वाडकर आई देखील अष्टपैलू खेळाडू नावाजलेला रत्नागिरी संघाकडून खेळतो. बघू आता पुन्हा एकदा सचिन टू शिवा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला करायला भेटते, बघायला मिळते. कारण की षटकार टोटल आहे, त्यानंतर चौकार देखील टोटल आहे त्याच्या फलंदाजी मागून. आता पुन्हा एकदा सचिन टू शिवा. मला वाटतं अतिरिक्त चेंडू, बघूया किती धाव संख्या प्राप्त होते. आणि खराब यष्टीरक्षकाच्या मागे, कारण की आणि हाय देखील मोठा अवांतर चेंडू. पंच अमेय भडसावले यांचा निर्णय येतोय. आणि या चेंडूवरती 2 धावसंख्या म्हणजे एकूण 3 धावसंख्या प्राप्त होते. आता खराब असं गोलंदाजी आणि धावसंख्या होते ती 72 धावा. बघूया काहीच खराब गोलंदाजी जेव्हापासून शिवा फलंदाजीसाठी आला नाही. शिवाने जोरदार फटका मारलाय. या जोरदार फटक्यावरती धावसंख्या लगबगीने वाढते आणि धावसंख्या होते ती 78 धावा. आता बघूया या पहिल्या सामन्यातील शेवटचं षटक मला वाटतं बघूया हाणामारीचं षटक असेल. कारण की या स्पर्धेमध्ये 6 षटकांचा सामना असणार आहे. आणि 6 षटकांमध्ये एका फक्त गोलंदाजाला 2 षटकं आणि उर्वरित जे 4 षटकं असतील ते फ्रेश स्वरूपाचे गोलंदाज टाकू शकतात. आता बघूया कोणता गोलंदाज येतोय. कारण की हाणामारीचं षटक करतोय, त्याच प्रकारची हाणामारी करतोय तो नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज शिव वारेकर. पहिलाच खराब चेंडू निलेश याचा. बघूया कोणता निर्णय तो पंचांचा. आणि नो चेंडू, मला वाटतं पहिलाच चेंडू नो स्वरूपाचा निलेश याचा. हा निलेश देखील मला वाटतं हॉटेल सरिता गजानन गणपती पुले संघाचा आयकॉन खेळाडू आहे. दुसरा आयकॉन खेळाडू, तो पहिला खेळाडू म्हणजे सचिन मडवी आणि उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली होती. पण दुसरं षटक काहीच खराब होतं. आता मला वाटतं फ्रीडचा चेंडू, फ्रीडच्या चेंडूवर त्याचा स्ट्राईकला फलंदाज आलाय तो म्हणजे धडेचा फलंदाज, ज्याच्या बॅट मधून लगातार 2 षटकार आले होते, तो शिवा वारेकर. त्याच प्रकारे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होते निलेशाच्या माध्यमातून. बघूया किती धावसंख्या प्राप्त होते. आणि मला वाटतं धाव जीत होतोय पंचम वाडकर.
एकच धावसंख्या होते परंतु 2 धावसंख्येमध्ये स्ट्राईकला जाण्यासाठी शिवा वारेकर. तर बघूया पंचम याची जागा करण्यासाठी कोण येतोय. आता पंचम याची जागा करण्यासाठी गेलाय तो म्हणजे संकेत संकेत मांजरेकर. बघूया आता स्ट्राईकला येतो शिवा. निलेश टू शिवा. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया गॅप मध्ये जातोय नाही. मला वाटतं चौकार. चांगल्या फटक्यावरती चौकार मारलाय तो आणि मला वाटतं नो चेंडू होतोय आणि फ्रीड मिळते ती शिवायाला. आनंदी नर्सिंग होमची वाढती धावसंख्या झाली ती 86 धावा. काही फलंदाजी होते बघा धावांचा डोंगर उभा करताना. बघूया पुन्हा एकदा. वाटतं फ्रीड चेंडू आहे. फ्रीड चेंडू वरती स्ट्राईकला फलंदाज आहे तो शिवा. निलेश टू शिवा. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी कशा प्रकारे फलंदाजी होते. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया एक धावसंख्या तर प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येला यश येते का. आणि दुसरी धावसंख्या मला वाटतं प्राप्त होते. काय धावतोय बघा शिवा वारेकर. फलंदाजी देखील त्याच प्रकारे करतोय आणि रनिंग द बिटवीन विकेट म्हणता देखील त्या प्रकारे धावतोय. 2 धावसंख्या संघाची धावसंख्या होते ती 88 धावा. शिवासाठी एक उपमा येते वारेगावचा वाघ ज्याला ओळखला जातो तो शिवा वारेकर. शिवा वारेकरच्या बॅट मधून येतोय हा मला वाटतं तिसरा षटकार. या तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते ती 94 धावा. पुन्हा एकदा निलेश टू शिवाने. हा बघूया कितपत योगदान भेटत आहे आणि आई देखील मला वाटतं चौकार जातोय. अपोजिट टीमचे जे 2 आयकॉन आहेत त्यांच्यावरती त्याने फटकेबाजी केली. म्हणजे बघा जर फटकेबाजी करायची तर मोठ्या जे खेळाडू असणार म्हणजे त्यांचं आधीच मनोगत म्हणजे आपलं मन थोडस खराब करायचं आणि आपला जोराचा भार टाकायचा. आता पुन्हा एकदा बघूया निलेश टू शिवा. वारेगावचा वाघ ओळखला जाणारा तो म्हणजे शिवा. आई देखील जोराचा फटका आणि जोराच्या फटक्यावरती षटकार जातोय. पहिला सामना चालू आहे दुसऱ्या दिवसातील आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याची धावसंख्या झाली ती आता 104 आणि 104 नंतर बघूया जेलबाद झालाय शिवा.
11 चेंडू आणि 40 धावसंख्या केल्या त्याशिवाय याच्या फलंदाजीमधून आणि धावसंख्या झाली ती आतापर्यंत आनंदी नर्सिंग होम संघाची 104 धावा आणि 105 धावांचं आव्हान दिलंय ते हॉटेल सरिता गजानन गणपती पुढे संघाला. कमॉन डीजे. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर केलाय तो म्हणजे आनंदी नर्सिंग होम संघाने 104 धावांचा केला. अजूनही कुठे कागद यानंतर होणारा सामना असणार आहे तो शिवतेज 11 खंडाळा विरुद्ध रामदासबाई बलेकर स्मृती 11. दोन्ही संघाच्या कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यानंतर तुमचा सामना होणार याची नोंद घ्यायची आणि प्लेइंग 11 ची लिस्ट आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायची आहे. आणि राज देवरुखकर याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. राज देवरुखकर. कृपया नोंद घ्यायच्या. खेळपट्टीच्या बाहेर काय करायचं असेल तो सराव तुम्ही करून घ्या.
रामदास भाई बलेकर स्मृती 11 खंडारे याच्या कर्णधाराने त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय तुम्हाला. हा शेवटचा पुकार असेल. दरम्यान सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना चालू आहे तो म्हणजे आनंदी नर्सिंग होम विरुद्ध हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे. प्रथमतः नाणेफेकी जिंकली ती हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ती फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते आनंदी नर्सिंग होमला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आनंद नर्सिंग होम संघाने या एवढ्या स्पर्धेमधील पहिलाच धावांचा डोंगर उभार करताना रेकॉर्ड केला आणि रेकॉर्ड करत असताना 105 धावांचं आव्हान दिलं इथे. 105 धावांचं आव्हान दिलंय ते हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे संघाला. एकशे 5 धावांचं आव्हान दिलंय. आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते, कारण की फलंदाजी बघत असताना त्या प्रकारची फलंदाजी देखील आहे हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे संघाकडून. मोठा आता फलंदाजीसाठी आलाय तो वैभव आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन. पंचांचा निर्णय तो. सामन्याला सुरुवात होते. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. तर 2 षटकाच्या पॉवर प्ले मध्ये किती धावसंख्या प्राप्त करतायत बघूया. प्रति षटक 20च्या रन रेट जर असेल तर नक्कीच विजय हा हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळेचा होणार आहे. बघूया सामन्याला सुरुवात होते. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या प्राप्त होते. संघाचा श्री गणेश होत आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला तो सचिन. जोराचा मारण्याचा प्रयत्न आणि बघूया किती धावसंख्या प्राप्त होते. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार डोठावलाय सचिन वडवीच्या बॅट मधून. कमोन डीजे. देवरुकर यांचे वडील राजन देवरुकर यांचं आगमन झाले, तरी मंडळाकडून त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर म्हणजे आता त्यांचा दुसरा सामना आहे त्यांच्या पुत्राचा. बघूया त्यासाठीच मला वाटतं ते मैदानामध्ये उपस्थित राहिलेत. जोराचा मारण्याचा प्रयत्न सचिन याचा, परंतु त्याच प्रकारे चांगलं कमबॅक केलंय ते अहमद नाकवा याने. अहमद नाकवा हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, रत्नागिरीमधील नावाजलेला असा गोलंदाज आणि फलंदाज. त्याच प्रकारे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते या मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा अहमद टू सचिन. जोरात मारण्याचा प्रयत्न आहे देखील निर्धाव चेंडू अहमद याचा, कारण की सचिन याने पहिल्या चेंडूवरती त्याला षटकार टोटवला होता आणि चांगलं कमबॅक केलंय 2 चेंडूवरती. आता बघूया पुढचा चेंडू या षटकातील. जोराचा मारण्याचा प्रयत्न, बघूया जेलबाद होतोय का. आणि मुन्नीब यांनी चांगला जेल पकडलाय. सचिन वडवी तंबूत परततोय.
मी पुन्हा एकदा सांगतोय, रामदासबाई बॉलेकर स्मृती 11 खंडाला जर 2 षटक समाप्त झाल्याच्या अगोदर जर नाणेफेकीसाठी आलात नाही तर तुम्हाला 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. बघूया पुन्हा एकदा. तर मला वाटतं निलेश गेलाय बडी सचिन याची जागा घेण्यासाठी मला वाटतं, आणि धावचीत होतोय. काय थ्रो केला होता पण काही गरज नव्हती मला वाटतं धावण्याची. सचिन आधीच बाद झाला होता आणि आता सचिन नंतर वैभव देखील बाद होतोय. दुसरा गडी बाद झालाय तो. हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे संघाचा कबड्डीचे संघाकडून दुसरं म्हणजे हे देखील पॉवर प्लेचा षटक आहे. आणि दुसरा आयकॉन येतोय तो म्हणजे आनंदी नरसिंग होमचा गोलंदाजीसाठी संकेत पवार. अमर यांनी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 7च धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेत. आता संकेत आलाय गोलंदाजीसाठी. आता बघूया संकेत टू चिन्मय. निर्धाव चेंडू जातोय. एक धावसंख्या प्राप्त होते चिन्मयाला. एक धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. अभय डवले कुठं असतील त्यांनी. चांगली गोलंदाजी करतोय संकेत पवार. लेग कटर स्वरूपाचे थोडस स्लोवर टाकताना आपल्याला बघायला मिळतोय. मॅचच्या दरम्यान चांगली गोलंदाजी होते. चांगली फलंदाजी देखील आपल्याला या संघाकडून बघायला मिळाली होती, कारण की पहिलं फलंदाजी करत असताना 105 धावांचा डोंगर उभा केलाय तो हॉटेल सरिता गजानन गणपतीपुळे संघाकडून. आणि जोराचा फटका मारला आणि जोराच्या फटक्यावरती निलेशच्या बॅटमध्ये येतोय षटकार. या षटकानंतर धावसंख्या होते ती 14 धावा. कबड्डीचे निलेशाची उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी बघायला मिळते, कारण की षटकार डोटवलाय आपल्या फलंदाजी मागून. आणि आता एक धाव संख्या प्राप्त केली आपल्या संघासाठी. आता स्ट्राईक आलाय तो चिन्मय. बाउल प्लेचं षटक टाकताना आपल्याला बघायला भेटतोय तो संकेत पवार.
चांगली गोलंदाजी करतोय तो संकेत. आई देखील मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय. षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय येतोय अमोल पवार यांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. 2 गडी बाद 15 धावा. दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेकी होते. तो गोलंदाजीसाठी आलाय मला वाटतं राहुल ओसवाल. बघूया पुढचा चेंडू. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया 1 धाव संख्या प्राप्त होते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे अमोद याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होते राहुल याच्या देखील माध्यमातून. काहीशी स्लोर वनची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कारण की अतिशय 105 धावांचा डोंगर पार करायचा असेल तर चौकार आणि षटकारांचा आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल तर तुमचा संघ विजयी होणार आहे. आणि त्या संघाचं मला वाटतं हा देखील षटकार मला वाटतं चिन्मय याने माझा ऐकला असावा आणि षटकार टोटवलाय राहुलने आला. षटकाराच्या माध्यमातून वाढती धाव संख्या होते ती 23 धावा. बघूया पुन्हा एकदा राहुल टू चिन्मय. चिन्मयाने अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्याला बघा भेटते. बघा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न की हा मोठा निर्धाव चेंडू जातोय. षटकार टोटवला होता अगोदरच्या चेंडूवरती. काय यष्टीरक्षकाच्या मागे अमोल यष्टीरक्षक करतोय. आई देखील नावाजलेला गोलंदाज आहे कठोर स्वरूपाचा. आता बघूया पुढचा चेंडू. राहुल टू चिन्मय. मोठा अवांतर चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये. या सामन्यादरम्यान पंच आपल्याला लाभले ते अमोल पवार आणि अभय डवले. आता बघूया पुन्हा एकदा राहुल टू चिन्मय. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया जेलबाद होतोय का आणि षटकार जातोय. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते कबड्डीचे.
चिन्मय याची जागा घेण्यासाठी गेला येतो या पंचक्रोशींमधील नावाजलेला फलंदाज ज्याने आजपर्यंत भरपूर सामने एक हाती जिंकवले तो म्हणजे भगवान. आता बघूया मला वाटतं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो अहमद नाकवा. वाटतं पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो निलेश आला काहीच समजत नाहीये. वाटतं अगोदरचा जो खेळाडू बाद झालाय चिन्मय तो अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी करतो षटकार चांगले फटके मारत होता. आता बघूया त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो भगवान. एक धावसंख्या प्राप्त झाली ती निलेशाला एक धावसंख्या संघाची बढती धावसंख्या होती ती 30 धावा. भगवान याचा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धावसंख्या प्राप्त होते ती भगवान याला. जर संघासाठी जिंकायचं असेल तर भगवान याला पाहावं लागणार म्हणजे साक्षात देवार्थ मैदानामध्ये उतरताना आणि जर भगवान याच्या बाटून बॅटिंग करत असताना जर चांगले फटके आले तर नक्कीच विजय त्यांचा होणार आहे. बघूया आता पुढचा चेंडू अहमद टू निलेश जोरात फटका मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु संपर्क चांगला होत नाही बॅटिंग मधून कारण की निलेश हा देखील उत्कृष्ट गाजलेला असा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करताना बघतोय परंतु काहीसा सूर गवसत नाहीये तो निलेश याला. आता स्ट्राईक लावलाय तो भगवान आणि गोलंदाजी सिटी धुरा सांभाळतोय तो अहमद नाकवा. जोरात मारण्याचा प्रयत्न त्याच चतुराईने गोलंदाजी करतोय काहीस रोखून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला अहमद याने. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलंय त्याच प्रकारे जर गोलंदाजी होत असेल तर नक्कीच विजय हा त्या संघाच्या दिशेने झुकणार आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ते अहमद याच्या माध्यमातून. आणि मला वाटतं आई देखील मला वाटतं निर्धाव चेंडू पंचांचा निर्णय तो षटक समाप्तीचा 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 32 धावा. कमेंट डीजे मला वाटतं आता अहमद नंतर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं पंचम वाडकर डावखुरा गोलंदाज रत्नागिरीमध्ये नावाजलेला गोलंदाज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि खराब असं यष्टी रक्षकाच्या मागे अमोल करतोय झेल सोडलाय तो म्हणजे निलेश याचा. चांगली गोलंदाजी करतोय पंचम. बघूया या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकला तो पुन्हा एकदा निलेशाचा जोराचे फटके मारण्याचा प्रयत्न होते परंतु त्याच युक्तीने चांगली गोलंदाजी देखील होते काहीसा सूर गवसत नाहीये. बघू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला सर्व गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि बघूया चांगला षटकार टोटवला आता चांगला सूर गवसवतोय परंतु मला वाटतं थोडस लेट झालेलं आहे कारण की ही जर फटकेबाजी पहिल्या षटकापासून झाली असती तर नक्कीच चेसबाद झाले असते संघ. आता बघूया पुन्हा एकदा पंचम टू निलेश.
काय चेंडू टाकतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पंचम वाडकर याच्या माध्यमातून रत्नागिरीमधील नावाजलेला गोलंदाज. मोठं मैदानामध्ये अनिकेत सुर्वे यांचं आगमन झाले तरी मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता पुन्हा एकदा पंचम टू निलेश. जोराचा फटका मारल्याने जोराच्या फटक्यावरती षटकार प्राप्त केलाय. काहीसा खराब चेंडू होता. धावसंख्या झाली ती 44 धावा. षटकार जातोय. जर ही फलंदाजी अगोदर झाली असती तर नक्कीच सामना चुरशीचा झाला असता. पण थोडासा एकतर्फी सामना झालेला आहे. आता शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. मोठा आउट होतोय निलेश. मला वाटतं आता निलेशाची जागा घेण्यासाठी गेलाय तो संकेत. आता गोलंदाजीसाठी आलाय तो अमोल. पहिल्या सामन्यातील शेवटचं षटक. मला वाटतं सामना पुरेपूर हा आनंद नर्सिंग होम संघाकडे झुकलेला आहे. भगवान हा रनआउट झालाय. चांगली गोलंदाजी होते. बघा पुढचा चेंडू अमोल याचा. दोन धावसंख्या प्राप्त झाल्या त्या संकेत याला. या दोन धावसंख्येत संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. यानंतर लगेच सामना चालू होणार आहे तो म्हणजे शिवतेज 11 खंडाळा विरुद्ध रामदास बाई बलेकर स्मृती 11. धावसंख्या झाली 46 धावा. सॉरी माफ करा. नाणेफिकीचा कॉल गेलाय तो रामदास बाई बलेकर स्मृती 11 संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते शिवतेज 11 खंडाळा संघाला. शिवतेज 11 दोन आयकॉन खेळाडू सुमित अलनकर आणि राज देवरुकर या पंचक्रोशीमधील नावाजलेले दोन खेळाडू त्यांना आयकॉन बनवलेत आणि रामदास बाईकडे दोन आयकॉन खेळाडू संजू कांबळे आणि अमोल कांबळे.
आणि शून्यावरती बाद होतोय अमोल. यष्टी रक्षकाच्या मागे अतिशय सुरेख अशी यष्टी रक्षक करताना आपल्याला बघायला मिळतोय तो संकेत पवार. चांगला झेल पकडलाय तो संकेत पवार याने. काहीसा एकतर्फी होताना आपल्याला सामना बघायला मिळतोय. आणि जोराचा फटका मारलाय. सामना विजयी झालाय तो आनंदी नरसिंग होम संघाकडे झुकताना म्हणजे विजयी झालाय. 105 धावांचं आव्हान केलं होतं आणि फक्त 52 धावा केल्या त्या. हॉटेल सरिता गजानन गणपती पुले. यानंतर लगेच सामना चालू होणार आहे. रामदासबाई बलेकर स्मृती 11 आणि शिवतेज 11. अभय डवले कुठं असतील तरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.